गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हेही तुम्हाला माहीतच आहे. असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाही, किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत. बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. केपलरचे नियम, केपलर्स लॉ. प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितींचे निरीक्षण करत आलेले आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यानेच केली जात असत. 16व्या शतकांपर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. केपलरचा पहिला नियम: ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती एस ने दर्शवली आहे. AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधी नंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B व D ने दाखवले आहे. केपलरचा दुसरा नियम: ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे आकृतीमधील AS व CS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ASB व CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. केपलरचा तिसरा नियम: सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा T असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर R असेल तर T वर्ग समानुपाती R घन म्हणजेच T वर्ग छेद R घन बरोबर स्थिर बरोबर K. केपलरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे पुढे पाहणार आहोत. जरा डोकं चालवा. आकृतीमध्ये ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास E व F बद्दल काय सांगता येईल? उत्तर: ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच AS, CS व ES या सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम ध्यानात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. आकृतीत M1 व M2 वस्तुमान असलेल्या 2 वस्तू दाखवल्या आहेत. D हे त्याच्यामधील अंतर आहे.
आकृतीमध्ये दाखवलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F हे गणितीय भाषेत खालील प्रमाणे लिहिता येते. F व्यस्तानुपाती m1 m2 छेद d वर्ग म्हणजे F बरोबर g m1 m2 छेद d वर्ग. g हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडांची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या म्हणजेच रेग्युलर नसतील तर बल त्यांच्या वस्तू केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व D साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते. एकसमान घनत्व असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनत्व असलेल्या वस्तूचे वस्तुमान त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर सेंट्रॉइडवर केंद्रित असते. समीकरण 2 वरून दिसून येते की G चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीत G चे मूल्य 1 kg वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते.